आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब. अरे तुम्ही जरा तुम्ही खाली बसा ना, आमच्या लाडक्या बहिणीच्या समोर कुठे खाली बसा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. जरा थोडं तिकडून पण आमचे लाडके भाऊ बघताय तिकडं. खाली बसा, खाली बसा. आपले पत्रकार, आपले फोटोग्राफर पत्रकार तिकडे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा. एकनाथराव शिंदे साहब तुम आगे बढ़ो, महाराष्ट्र का नेता कैसा हो. एकनाथराव शिंदे साहब तुम आगे बढ़ो. जय भवानी. जय भवानी. व्यासपीठावर बोलू आता. अरे बाबा, सकाळपासूनही लोक बसले आहेत. माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, वरती पण आहेत. आणि सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. शिवसैनिक कसा असावा याचं जिवंत उदाहरण या संभाजीनगरमध्ये मी पाहतोय. खरं म्हणजे व्यासपीठावर सगळे आपले मंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, माजी आमदार आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, महिला आघाडी आहे, सर्व आपले शिवसेनेचे पदाधिकारी, अनेक लोकांनी आपल्या मध्ये प्रवेश घेतला. ते सर्व माजी आमदार. आज ज्यांचा प्रवेश होतोय त्यांची नावं वाचली आहेत, त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो. मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. दसरा झालाय, आता दिवाळी येते. मी सर्वांना दिवाळीच्या देखील मनापासून शुभेच्छा देतो. दिवाळी, यंदाच्या दिवाळीवर दुःखाचं सावट आहे. आज मराठवाड्यातला आपला बळीराजा संकटात आहे. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. परंतु जिथे आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे तुमचा हा एकनाथ शिंदे. आणि म्हणून शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालंय. मी स्वतः बांधावर जाऊन आलोय. मुख्यमंत्री बांधावर गेले, आपले उपमुख्यमंत्री, मंत्री सगळे बांधावर गेले, आपले सगळं व्यासपीठ बांधावर गेले. खरं म्हणजे जमिनी खरडून गेल्यात, पिकं वाहून गेली आहेत, घरांची पडझड झाली आहे, पशुधन वाहून गेलंय, काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे. फार प्रचंड मोठं नुकसान आहे. मी जेव्हा गेलो तेव्हा अनेक लोकांनी मला पाहिलं. मी लोकांना भेटलो आणि माझ्याकडे लोक आले, म्हणाले साहेब आतापर्यंत अनेक वर्षामध्ये एवढा पाऊस आम्ही कधी पाहिलाच नाही. प्रचंड मोठं नुकसान या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं झालं, विदर्भात झालं, उत्तर महाराष्ट्रात झालं, अनेक ठिकाणी झालं. परंतु मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्तीचं नुकसान मराठवाड्यामध्ये झालेलं आपण पाहिलं. आणि म्हणून मी दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये म्हणालो होतो, शेतकरी हा बळीराजा आपला अन्नदाता आहे, आपला मायबाप आहे. त्याच्या मागं उभं राहणं हे आपलं कर्तव्य, जबाबदारी आहे. आणि आपण या शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, हा आपला शब्द होता आणि तो देखील आपण शब्द पाळला आहे. मुख्यमंत्री महोदय, मी, अजितदादा आम्ही बैठक घेतली आणि म्हणालो हे सगळे निकष, अटी, शर्ती आपण बाजूला ठेवून शेतकऱ्याला सढळ हस्ते मदत देण्याची आवश्यकता आहे. प्रसंग बाका आहे, संकट मोठं आहे. आणि म्हणून सगळे निकष, सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून आपण निर्णय घेतला
शेतकऱ्याला 32,000 कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं. मला समाधान आहे की यावेळेस ज्यांची जमीन खरडून वाहून गेली त्यांना आपण एक हेक्टरी 47,000 तर देणारच, पण नव्याने आपण मनरेगातून त्यांना हेक्टरी 3 लाख रुपये पण देतोय. भुमरे मामांनी ते खातं चालवलेलं आहे आणि म्हणून सगळे NDRFचे निकष वगैरे सगळे बाजूला ठेवून आपण मदत जाहीर केलेली आहे. मदतीचा या ठिकाणी मदत पोहोचवण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे. 10,000 रुपये देण्याचं काम सुरू झालंय. तात्काळ तातडीची मदत. त्याप्रमाणे मी येताना आता पाहत होतो तालुके कुठले कुठले अफेक्टेड बाधित झालेले आहेत, काही त्याच्यामध्ये राहून गेले, तेही मी मुख्य सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं येतानाच. आणि त्यामुळे जिथं जिथं नुकसान झालंय त्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळणार म्हणजे मिळणार. कोणी मदतीपासून वंचित राहणार नाही. आणि मगाशी बापू म्हणाला की मागच्या वेळेस उभाटा आली इकडे आणि इकडं कोणाला तरी सांगून गेले मदत शेतकऱ्याच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला 1 लाख रुपये देणार म्हणून. शासनाची मदत मिळालीच असेल, परंतु मी सांगतो, मी मगाशीच बापूला सांगितलं आणि पालकमंत्र्यांना, भुमरेंना आणि शिरसाटला की आजच्या आज संध्याकाळी शिवसेनेची मदत 1 लाख रुपये त्यांच्या घरात पोचली पाहिजे. हे आपलं काम आहे. बघतो, करतो, पाहतो नाही. मी विरोधी पक्ष नेता होतो त्यावेळेस सरकारची मदत सरकार देत होतं, परंतु हा तुमचा एकनाथ शिंदे जिथं आत्महत्या झाली त्या प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक 1-1 लाख रुपयाची मदत या तुमच्या एकनाथ शिंदेने त्यावेळेस केली. आत्महत्या होऊच नये. अतिशय दुर्दैवी आणि दुःखद सगळ्या गोष्टी असतात, परंतु शेवटी झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला थोडा काय आधार देणं हे आपलं काम असतं. हे कर्तव्य पार पाडण्याचं काम आपल्याला करायचं असतं. आणि जे लोक आपल्यावर टीका करतात, मदत पाठवली आपण, हा एकनाथ शिंदे अगोदर मदत पाठवतो, मदतीचे ट्रक जातात, नंतर हा एकनाथ शिंदे पोचतो, ही परंपरा गेल्या अनेक वर्षाची आहे. मगाशी बुरनारे सर म्हणाले की आम्ही ट्रॅक्टरवर त्या ठिकाणी आम्ही गेलो, ट्रॅक्टर तो उडत होता. कारण तुम्ही एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते आहात. कारण एकनाथ शिंदे देखील त्या दिवशी धाराशिवमध्ये कारंजा गावामध्ये मला तिथं लोक भेटले, मला म्हणाले 50 घरं आमची पाण्याखाली आहेत. त्यांना वाटलं हो करेल एकनाथ शिंदे आणि ठीक आहे मी पाहतो. NDRFच्या माणसांना सांगितलं बोट काढा, बोटीत बसलो, त्या 50 घरांच्या जवळ मी पोहोचलो पाण्यातून. मी डोळ्यांनी पाहिलं, खऱ्या अर्थाने अतिशय भयान परिस्थिती होती. आणि अशा परिस्थितीमध्ये तो फोटो पण अशा परिस्थितीमध्ये हुशार शिवसैनिक आहे. तिकडे दाखव, तिकडे. आणि म्हणून मला आठवतंय जेव्हा मराठवाड्यात दुष्काळ होता त्यावेळेस ठाण्यामध्ये आपण मोठी छावणी उभी केली होती मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांना मदत देण्यासाठी. ही आपली बांधिलकी आहे, हा आपला जिव्हाळा आहे, ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, परिस्थिती जेवढी बिकट तेवढाच आपला शिवसैनिक तिखट मदतीसाठी हा कधी घरात बसत नाही. आणि म्हणून हा तात्काळ धावून जाणारा शिवसैनिक, हा बाळासाहेबांच्या, आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा शिवसैनिक जो आहे तो आज माझ्या सोबत आहे. हीच माझी ताकद आहे, हेच माझं समोर बसलेलं ऐश्वर्य आहे आणि व्यासपीठावर बसलेलं हे वैभव आहे. हे व्यासपीठ एवढं भरलेलं आहे, परंतु जर तुमचं हे वैभव समोर जर असं बसलं नसतं तर या व्यासपीठाला शोभा आली नसती. ही शोभा आहे, हे ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे. मला जेव्हा विचारलं, जेव्हा आपण शिवसेना उठाव केला आणि जेव्हा शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याला मिळाला त्यावेळेस अनेक लोकांनी विचारलं मला, तुम्ही कशा